तणनाशक मारतो त्यावेळेस त्या पापुद्रा त्याचा खराब होतो, त्याचा इतर पिकांवर परिणाम होतो आणि जमीन खराब होत जाते. हा लेअर मध्ये एवढी टिकल्या अवस्थेमध्ये 3-4 पानावर मोठा असेल तर त्यालाही मारतात. आपल्याला सुरुवातीला पीक जात एक तास 20 मिनिटं. परंतु हे रुंद एवढं आहे, माझी सरी जर कमी असेल तर पण हे ते आतमध्ये ऍडजस्टमेंट केलेले आहे, याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे असं रुंदीला आणि लांबीला. हे एकदा घेतल्यानंतर किती एकराला होईल 7 आणि तासाचा कशावर चालणार बॅटरी आहे, 7 तासाचा चार्जिंग आहे. आणि कुठं थांबायचं? या ठिकाणी आतमध्ये आहे, आतमध्ये रिमोट घेऊन फक्त हे पुढे मागे अच्छा, सरकवायचं आहे. रिमोट नाही करायचं. नाही नाही हो मोबाईल किती पुढे घेताय? आता याच्यात तळ आहे का? हो आहे सर. वापर लाव बरं. काढेल का? थोडंसं आधी कसं होतं जरा दाखवा ना. खाली मागे घे, मागे घे. हे होळी म्हणजे तण जरा मागे हो. होळी कट करतात. लगेच थोडं 4 दिवसात आलं पाहिजे. मागे घेतो थोडं. आपण किल्ल्याला वापरायचं. मागे 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 ते रोबोट मागे येतो मागे सर धूर येईल सर. ते जिथे तण असेल तिकडे ते मधलं हे लेझरचं हे फिरतं का? ते असं फिरतं सर, असं आणि असं फिरतं. इमेज प्रोसेस आहे, फक्त इमेज वास आला सर तर आता थोडं हे बरं मागे घे. फार वेळ लागेल असेल असं भरपूर तण असतं. हे मग. सर याचा स्पीड साधारणपणे आम्ही आता 3 किलोमीटर पर आवरला मर्यादित ठेवलेला आहे. 25 किलोमीटर पर आवर पर्यंत जातो. हे बघा. ढकलू नका रे. साधारणपणे 50 मला एक सांगा हो. अर्धा एकराचा प्लॉट आहे आमच्या शेतकऱ्याचा. मशीन घालतात आज जागेवर सर 90% जागेवर केलं. अरे मोबाईल दाबू नको, हात वर घेतो. आता तो आम्ही दाखवण्यासाठी हे चाकांपर्यंत आणलेला म्हणजे 90 डिग्री मध्ये फक्त जागेवर फिरतो. 360 डिग्री जागेवर गोल गोल फिरू शकतो. सर एक साधारणपणे आता आमची इनिशियल कॉस्टिंग जे आहे ते 10,000 पण याच्यामध्ये आम्ही एक मधलं जे पार्ट आहे ते लेझरचा काढला आणि त्या ठिकाणी आपण पेरणीसाठी लागणारं जे बसवलं किंवा माती लावण्यासाठी किंवा शेणखत वगैरे टाकण्यासाठी जे ऍक्सेसरीज बसवले तरी साधारणपणे 9-10 लाख. थँक्यू.